नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण या कागदपत्रांशिवाय ॲप पेन्शन धोक्यात काय आवश्यक आहे ते जाणून घ्या। याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पेन्शन ही एकमेव आर्थिक जीवनरेखा असते, जी औषधे, किराणा सामान आणि उपयुक्तता बिलांसारख्या आवश्यक गोष्टींना व्यापते। तथापि किरकोळ चुकांमुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे पेन्शन कधीकधी अनपेक्षितपणे थांबते, ज्यामुळे त्रास होतो। याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे। हे महत्त्वाचे दस्तऐवज पेन्शनधारक अजूनही जिवंत आहे आणि पेन्शनला मिळवण्यास पात्र आहे याचा पुरावा म्हणून काम करते। दरवर्षी ते 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सादर करावे लागते। ही अंतिम मुदत चुकवल्यास पेन्शन वितरण स्थगित होऊ शकते। पूर्वी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकांमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये लांब रांगेत उभे राहावे लागत असे। आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे। पेन्शनधारक मोबाईल किंवा लॅपटॉपवर आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण ॲपद्वारे घरबसल्या ते सादर करू शकतात। पर्यायीरित्या ते घरी मदत करण्यासाठी पोस्ट ऑफिस एजंटची विनंती करू शकतात। जीवन प्रमाणपत्राव्यतिरिक्त पेन्शन प्रक्रियेसाठी इतर आवश्यक कागदपत्रे देखील आवश्यक आहेत। यामध्ये वयाचा पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, पत्त्याचा पुरावा, बँक खात्याचा तपशील, पासबुक, खाते क्रमांक, IFSC कोड, उत्पन्नाची घोषणा आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक यांचा समावेश आहे। यापैकी कोणतेही कागदपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन पेमेंटमध्ये व्यत्यय येऊ शकतो। पेन्शनधारकांना माहिती ठेवावी आणि गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्रे सादर करावीत असा सल्ला देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।